नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आपण जी काही वनरक्षकची सिरीज चालू केली आहे, त्या सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय. जो काही आम्ही पेपर काढतोय, आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा छान प्रतिसाद भेटेल, परंतु मुलांचा खूप छान प्रतिसाद भेटतोय. छान-छान सगळ्यांना मार्क्स पडतायत. पेपर सॉल्व्ह करून तुम्ही आम्हाला मार्क्सही कळवताय. तर तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला द्या. जेवढा तुमचा आम्हाला प्रतिसाद भेटेल, तेवढाच आम्ही आमच्याकडून सुद्धा काम करण्याची तेवढीच म्हणजे जे काय आहे आम्ही आमचं सुद्धा काम तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये करेल. तर बघा, आपला वनरक्षकचा एक पेपर झाला होता. आपला हा टेस्ट सीरीज मधला आपला हा वनरक्षकचा दुसरा पेपर आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय? बघा, पहिला प्रश्न. एका चौरसाचा कर्ण 12√2 सेमी आहे, तर त्याची बाजू किती? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चौरसाची ज्यावेळेस आपल्याला बाजू काढायची. चौरसाची बाजू म्हणजे काय असतं बघा, चौरसाचा कर्ण भागिले √2 ह्याच्याने आपल्याला बाजू भेटते. बरोबर आहे. मग कर्ण किती बघा, 12 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 ला तुमचा वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 काय झाला? कॅन्सल झाला. राहिलं काय, इथं उत्तर किती आलं आपलं? 12. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आपलं? ऑप्शन क्रमांक 2. 12 हे या प्रश्नाचं उत्तर आले. पुढचा प्रश्न बघा. तो पण एकदम सोपा प्रश्न होता आपला. बघा, खाली 2 विधाने दिली आहेत. त्यावरून कोणता निष्कर्ष सत्य आहेत हे तुम्हाला विचारायचंय. तुमच्या वेन डायग्राम मधला हा प्रश्न जातो. एकदम सोपा आहे बघा. विधाने सर्व स्त्रिया पुरुष आहेत. पहिलं काय करायचं आपल्याला? काढून घ्यायचंय बघा. ह्या सगळ्या आपण स्त्रिया आहेत. ह्या सर्व स्त्रिया काय आहेत? पक्षी आहेत. ठीक आहे. तिथं आपण स्त्रिया घेऊयात. ह्या सर्व स्त्रिया काय आहेत तर पक्षी आहेत. ठीक आहे. दुसरं बघा, विधान काय दिलं आपल्याला? काही स्त्रिया वृक्ष आहेत. काही स्त्रिया आहेत. ह्या काही स्त्रिया आपण काय घेऊयात? वृक्ष घेऊयात. ठीक आहे. ही झाली तुमची डायग्राम. आता ह्या डायग्रामवरून आपले कोणते निष्कर्ष आपल्या डायग्रामला लागू होते ते आपण बघूयात. बघा, काही पक्षी वृक्ष आहेत. काही पक्षी वृक्ष आहेत. हे काही वृक्ष हे स्त्रियांपासून पक्ष्यांमध्ये सुद्धा जातात. त्याच्यामुळे हे जे काही आले ते मध्ये, हे काय तरी सगळे पक्षी. त्याच्यामुळे काही पक्षी वृक्ष होऊ शकतात. होऊ शकतात. म्हणजे तुमचा हा पहिला निष्कर्ष काय तुमचं बरोबर आलंय. दुसरं बघा, सर्व पक्षी वृक्ष आहेत. सर्व वृक्ष आहेत का रे? तर नाहीयेत. कारण वृक्ष हे अर्धेच आपल्या ह्याच्यामध्ये आले. सगळे आलेत का? नाही आले. त्याच्यामुळे तुमचं दुसरं विधान हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त पहिला निष्कर्ष आपला काय सत्य. बघा, ऑप्शनला आहे का? इथं 1 अन् 2 असत्य हा येणार नाही. 1 अन् 2 सत्य हा पण येणार नाही. 2 सत्य तर येणारच नाही. राहिला तुमचा ऑप्शन क्रमांक 1. 1 हा सत्य. एकदम सोपा होता. पुढे बघा, पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न बघा तुमचा. सकाळी 10 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत किती वेळेस मिनिट काटा व तास काटा यांच्यात काटकोन अ, आल आला असेल? काटकोन म्हणजे काय रे? 90 अंशाचा कोन. ठीक आहे. म्हणजे तुमच्या सकाळी 10 ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत काटकोन किती? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की 1 तासामध्ये तुमचा बघा, 1 तासामध्ये 2 वेळा 90 अंशाचा कोन होतो. ठीक आहे. 1 तास 290 असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर 12 तासामध्ये 12 तासामध्ये 22 वेळा 90 अंशाचा कोन होता. आता तुम्ही म्हणसाल, की 12 दुने 24 असं पाहिजे. परंतु असं नाही. ह्या जो काही आपला काळ आहे, जेवढा तो गोल फिरतो, म्हणजे जो काही काटा आहे, तो काटा जेवढा फिरतो, त्या काट्यामध्ये आपण 3 आणि 9 ची जी वेळ आहे, ती वेळ आपण काय करतो असतो? मायनस करतो. आता बघा, सकाळी 10 ते रात्री 10 म्हणजे हा 12 तासांचा कालावधी झाला आणि 12 तासामध्ये 9, 3 आणि 9 हे दोन्ही सुद्धा आकडे आलेले आहेत. म्हणून हे 2 आपण कॅन्सल केले म्हणजे 12 तासामध्ये किती वेळा हा काटकोन होणार आहे तर 22 वेळा. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकदम सोपं आहे. त्यानंतर पुढचा बघा. चौथा प्रश्न काय बघा. एक माणूस आयताकृती मैदानात चालत आहे, ज्याची परिमिती 6 किलोमीटर आहे. आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ 2 चौरस किलोमीटर असेल, तर आयताची लांबी व रुंदीमधील फरक काय ते सांगा. एकदम सोपा होता बघा. जरी दिसायला जरी अवघड वाटला, लांबी नाही दिली, रुंदी नाही दिली, एक काहीतरी द्यायला पाहिजे होतं, काहीच नाही. मग कसं काढायचं? एकदम सोपं आहे. बघा, आता आपल्याला तुम्हाला हे जे काही आपली आयताची परिमिती आणि लांबी याचं आपल्याला क्षेत्रफळ माहिती पाहिजे. ठीक आहे.
आयताच्या परिमितीचं क्षेत्रफळ परिमितीचा फॉर्म्युला काय आपला 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. परिमिती किती दिलेली आहे आपल्याला 6. 6 गुणिले इथं 2 LB. ठीक आहे. तुम्हाला LB इथे घेतला आपण लांबी प्लस रुंदी, इकडचा गुणिले साहित्याला ते भागिले बेत्रिक 6 म्हणजे किती आला लांबी प्लस रुंदी इज इक्वल टू 3 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलं आपल्याला क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. मग आता बघा क्षेत्रफळ किती दिलेलं आपल्याला 2. 2 गुणिले LB म्हणजे तुमची लांबी गुणिले रुंदी याची व्हॅल्यू किती आली तुम्हाला 2. आता बघा तुम्हाला गुणाकारामध्ये दिलेले आणि इथं काय दिलेले प्लस मध्ये. तर तुम्हाला फरक पाहिजे. तुम्हाला लांबी रुंदी नाही काढायची तर त्या दोघांचा तुम्हाला फरक काढायचा आहे. आता इथे एक तुमचा छोटासा फॉर्म्युला आहे बघा. फॉर्म्युला तुमचा काय बघा की L मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बघा L प्लस बी मायनस एल प्लस बी स्क्वेअर मायनस 4LB हा आपला फॉर्म्युला आहे. म्हणजेच कोणता बघा ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4AB हा आपला फॉर्म्युल्यावरून आपण हे सॉल्व्ह करतोय. मग बघा एल मायनस बी आपल्याला काढायचा आहे. एल प्लस बी किती आपला एल प्लस बी आपला 3 आहे. 3चा स्क्वेअर मायनस 4 गुणिले एल बी किती आला आपला 2. 3 त्रिक 9 मायनस 4 दुने 8. 9तनं 1 गेले 8 गेले किती राहिले रे 1 राहिला. म्हणजे तुमचा एल मायनस बी स्क्वेअर हा 1 आलाय. म्हणजे एल प्लस बी सुद्धा काय असणार आहे तुमचा 1 असणार आहे. म्हणजे तुमचा त्या दोघांमधला लांबी आणि रुंदीमधला फरक किती आलाय तुमचा तर 1 आलाय. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न होता बघा. त्यानंतर पुढचा बघा. जर a रेस टू बी इज इक्वल टू 3 रेस टू 4 c रेस टू बी इज इक्वल टू 8 इज टू 1 आणि a इज इक्वल टू 30 तर b प्लस c बरोबर किती. एकदम सोपा प्रश्न बघा आपण बघा एकदम सोपं आहे. मांडणी करून घ्यायची पहिली a रेस टू बी त्याच्यानंतर काय दिलंय c रेस टू बी आपण b रेस टू c घेऊयात. ठीक आहे घेतलं त्याचीच आपल्याला सेम आपण मांडणी करायची. बघा म्हणजे काय करणार आहे बघा आता a रेस टू बी किती आहे 3 4 इथं c रेस टू बी दिलाय b रेस टू c नाही म्हणजे आपल्याला उलट लिहावं लागेल. म्हणजे किती करणार इथं 1 8 अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची. ज्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं गुणाकार करावा लागतो. म्हणजे 3 एके 3 4 एके 4 आणि 8 चोक 32 हे भेटले तुम्हाला व्हॅल्यू. ठीक आहे. गुणोत्तरामध्ये म्हणजे त्या काय असतात आपण एक्सच्या फॉर्मॅट मध्ये लिहित असतो. आता तुम्हाला काय दिले a इज इक्वल टू 30 घेतले. आता a ची व्हॅल्यू किती रे 3x त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 30 दिली आहे. म्हणजे x इज इक्वल टू किती आला तुमचा 10 आला. ठीक आहे. x ची व्हॅल्यू भेटली 10. आता b ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल 4 10 40 इकडे किती आपला 8 चौक 32. आता इथं 32 गुणिले किती करणार आहे आपण x ची व्हॅल्यू किती आली आपली 10 म्हणजे किती आले ते 320 आले. बरोबर आहे. तुम्हाला त्या दोघांची बेरीज करायची. मग 320 प्लस 40 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 360 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का बाबा ऑप्शनला. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं. त्यानंतर पुढे बघा आपल्याला हा पण आपला फॉर्म्युलावरचा आहे परंतु विदाउट फॉर्म्युला न वापरता कसं सॉल्व्ह करायचं एकदम सोप्या पद्धतीने आहे. पण आधी फॉर्म्युला जर माहिती असेल तुम्ही जर एकदा जरी फॉर्म्युला डोळ्याखालून घातले असेल तरी तुम्हाला लगेच हे गणित सुटणार आहे. बघा 247 गुणिले 247 गुणिले 247 मायनस 137 गुणिले 137 गुणिले 137 म्हणजे काय तुमचा हा ए क्यूब मायनस बी क्यूबचा हा तुम्हाला फॉर्म्युला येणार आहे. आता अशा गणितांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं मायनस साइन आहे. हा 3 वेळा गुणिले आपल्याला कळलं ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. अशा वेळी काही करायचं नाही. खाली काय दिले हे सुद्धा जरी नाही बघितलं तुम्ही फॉर्म्युला काय हे जरी नाही आठवलं डायरेक्ट काय करायचं पहिला ए ची व्हॅल्यू किती घेतली आपण 247 ए ची व्हॅल्यू किती 247 त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू किती 137 इथे मायनस साइन आहे म्हणून ह्या दोघांची सुद्धा काय करायची आपण वजाबाकी करायची. 7 7 गेले 0 4 3 गेले 1 2 1 गेला 1 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 110 आहे का बघा ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. फॉर्म्युला न वापरता आपण हे गणित सॉल्व्ह केलंय. पुढे बघा हा सुद्धा तुमचा एकदम सोपा प्रश्न आहे.
बघा, बुद्धिबळाच्या पटावरती किती चौकोन असतात? तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं जातं, की चौकोन मोजा, चौरस मोजा, आयत मोजा, त्रिकोण मोजा असे विचारले जातात. त्यातलाच हा एक आहे. आता बुद्धिबळाच्या पटावरती सगळे चौकोन असतात. म्हणजे आपल्याला चौकोन काउंट करायचे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, की बुद्धिबळाच्या पटावरती किती असतात रे? 8चा घेतो आपण. ठीक आहे. म्हणजे इथं घेणार 8 आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. सेम खाली सुद्धा आपल्याला 8 घ्यावं लागेल. म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि शेवटचा हा 8. झाले. चौरस आपण आपल्याला काय सांगितलं त्यांनी मोजायचे. मग आपण काय करायचे पहिले इथं काउंटिंग लिहूया. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. इथे बघ 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 घेतलं. मग त्या सगळ्यांची बेरीज करा. वरच्या सगळ्यांची बेरीज किती आली रे? 36 आली. सेम खालच्या सगळ्यांची बेरीज किती आली? 36 आली. आपल्याला काय विचारले बघा त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलं? बुद्धिबळाच्या पटावरती एकूण चौकोन किती? चौकोन मोजताना आपण काय करतो? ॲज इट इज सगळे नंबरिंग करायचे. त्या सगळ्या नंबरची काय करणार आपण बेरीज करणार. ह्याची बेरीज सुद्धा 36 आली, ह्याची बेरीज सुद्धा 36 आली. आलेल्या दोन्ही बेरजेंचा काय करणार आपण गुणाकार. बघा 6 36, 6 18, 19, 20, 21. इथं आला 0. साय 18, त्याच्यानंतर 3 9 आणि 1 10. इथं आला 6, 8 आणि 1 9. इथं 2 आणि 1 म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरती एकूण किती चौकोन असतात? तर 1296 असतात. बघा एका ऑप्शनला 1296 ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं. पुढचा प्रश्न बघा. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. तर त्या व्यक्तीचा आणि त्या स्त्रीचा आपापसातील संबंध काय? एकदम सोपं आहे. व्यवस्थित जर तुम्ही वाचलं तर बघा, एक स्त्री काय म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे. माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे मी स्वतः. ठीक आहे. त्याचे वडील वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे म्हणजे कोण झाले? माझे सासरे हे त्या व्यक्तीचे काय झाले? वडील झाले. मग ती व्यक्ती आणि माझ्यामध्ये असणारा संबंध असं तुम्हाला विचारलं गेलं म्हणजे दोघं जण काय झाले तर नवरा बायको झाले. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा आता पुढचा प्रश्न काय विचारलाय? प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडायचं. संख्या नसून योग्य अक्षर तुम्हाला निवडायचंय. एकदम सोपं आहे बघा. ADGDINIP आणि क्वेश्चन मार्क. तुम्हाला काय हे विचारायचंय? बघा आता ए आणि डी डिफरन्स कितीचा आहे बघा. ए, बी, सी, डी. 3चा डिफरन्स आला. डी, ई, एफ, जी इथं पण सेम. 3चा डिफरन्स सेमचा डिफरन्स पुढे घेतला. आता इथं बघा. डी आणि आय. डी, ई, एफ, जी, एच, आय 5. पुढे इथे पण 5चाच आला पाहिजे आपला बघा. आय, जे, के, एल, एम, एन आहे 5चा. आता सेम इथे सुद्धा आय आणि पी मध्ये जो डिफरन्स असेल तोच डिफरन्स आपल्याला पी आणि पुढचे येणारे जी काही अक्षर आहे त्यांच्यामध्ये असायला हवा बघा. आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी 7चा आला. पुढे पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू म्हणजे इथं काय आलं पाहिजे +7 ने काय इथं डब्ल्यू येतं आहे का डब्ल्यू ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. सेम जो डिफरन्स आहे तोच फक्त आपण पुढे कॅरी केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा पण एकदम सोपा आहे. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो. एक उमेदवाराने 30 प्रश्न सोडून 24 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले? आता बघा त्याने किती प्रश्न सोडवलेत? 30 प्रश्न सोडवलेत. हे 30 प्रश्न आपण इथे घेऊयात. हे 30 प्रश्न त्याने सोडवले. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? 30 प्रश्न सोडवलेत. एका प्रश्नाला किती गुण आहेत? 2 गुण भेटतात. 3 गुणिले 2 केले म्हणजे त्याला एकूण किती प्रश्न मार्क्स भेटायला हवे होते त्याला? 60 भेटायला हवे होते. पण त्याला किती भेटलेत रे? 24 भेटलेत. म्हणजे त्याचे मायनसमध्ये निगेटिव्हमध्ये किती केलेत? म्हणजे आपण वजाबाकी करणार 10तनं 4 गेले 6. इथं आले 5. 5तनं 2 गेले 3. म्हणजे किती भेटले त्याला? 36 गुण हे त्याचे निगेटिव्हला गेले. परंतु एका प्रश्नाला त्याला किती गुण होते त्याला? एका प्रश्नाला 2 गुण होते. म्हणून 36 भागिले किती करणार आहे आपण? 2 करणार आहे. बे-1 बे, बे-8 16. म्हणजे त्याचे किती प्रश्न बरोबर आलेत ते? 18 बरोबर आलेत. ऑप्शन क्रमांक हे 18 आहे का बघा ऑप्शनला. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं.
पुढचा प्रश्न बघा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 10 वर्ष कमी आहे. जर मुलाचे वय 4 वर्षानंतर 22 वर्ष होईल, तर आणखी किती वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे असेल? हे आपल्याला विचारले गेलेले. बघा, एकदम सोपं आहे. आता आपल्याला वडील आणि मुले कोण कोणाच्या पटीमध्ये दिलेले आहे ते आपल्याला करून घ्यायचे. ठीक आहे. आपण इथं बघू मुलगा आणि वडील. आता बघा वडिलांचे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा म्हणजे मुलाचं वय जर X असेल, तर मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 10 वर्षे कमी वय झालं दोघांचं पण. परत मुलाचे वय आणखी 4 वर्षानंतर असू दे, 4 वर्षानंतर मुलाचं वय किती होणार आहे? X+4. वडिलांचं किती होणार आहे? 3x - 10 + 4. मग बघा 4 वर्षानंतर मुलाचं वय किती होणार आहे? 22 होणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 22. इकडचा +4 तिकडे गेल्यावरती -4 झाला. बघा 18, 19, 20, 21, 22 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली? x ची व्हॅल्यू आपली आली 18 आली. ठीक आहे. ती x ची व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये टाकूया वडिलांच्या वयामध्ये. बघा प्लस मायनस -3x 10तनं 4 गेले तुमचे किती राहिले? 6 म्हणजे किती आले इथं? 3x - 6 हे 4 वर्षापूर्वीचं वडिलांचं वय आलंय. मग बघा आता इथं व्हॅल्यू टाका 18 गुणिले 3 - 18 त्रिक 54 - 6 इथे जे काही भेटेल आपल्याला ते भेटेल. परंतु आपल्याला आजच्या वयाला धरून आपल्याला काढायचंय. म्हणजे x ची व्हॅल्यू 18 आली. म्हणजे मुलाचं आजचं वय किती आलं रे आपलं? 18 आलंय. त्याच्यानंतर बघा वडिलांचं आजचं वय किती येईल? 18 गुणिले 3 - 10 म्हणजे किती येतं? 54 - 10 म्हणजे किती आले त्यांचं वय? 44 आले. तर आपल्याला काय विचारलं आणखी किती वर्षानंतर? म्हणजे आणखी किती वर्षानंतर इथं 18 प्लस पण x करणार आहे, इथे 44 प्लस पण काय करणार आहे आपण? x करणार आहे. म्हणजे बघा आणखी किती वर्षानंतर आणखी किती वर्षानंतर मुलाचे वय हे वडिलांच्या वयाच्या मुलाचे वय किती आलंय? तर बघा 18 प्लस एक्स आणखी किती वर्षानंतर मुलाचे वय हे वडिलांच्या वयाच्या म्हणजे 44 प्लस वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल. म्हणजे मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या दुप्पट आहे. इथे गुणिले 2 घेऊ शकतो आपण. ठीक आहे. 18 दुने 36 प्लस इथं आले 2x इज इक्वल टू 44 प्लस एक्स इकडचा 44 तिकडे इकडचा प्लस 36 तिकडे -36 होईल. म्हणजे x इज इक्वल टू 44 मधून 36 गेले. 44 मधून 36 गेले किती राहिले? 8 म्हणजे तुमचं x म्हणजे किती वर्षानंतर त्यांचं वय निम्म होणार आहे? तर 8 वर्षानंतर. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. एकदम सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय तुम्हाला. बघा आता हा पुढचा आपला कॅलेंडरवरचा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा जर 2015 या वर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन शनिवारी असेल, तर त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या वारी असेल? आता आपल्याला माहिती आहे शिक्षक दिन कधी असतो? हा 5 सप्टेंबरला असतो. त्याच्यानंतर महिला दिन कधी असतो? तर बघा शिक्षक दिन 5 सप्टेंबरला आपला आला, तर महिला दिन आपल्याला किती असणार आहे? मार्चमध्ये महिला दिन आपला किती असणार आहे? 8 मार्चला असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय तर आपल्याला मागून जायचं आपल्याला पुढे. पण आपण पुढून सुद्धा मागे जाऊ शकतो. म्हणजे मार्चपासून आपण सप्टेंबरमध्ये सुद्धा जाऊ शकतो. मग बघा आता मार्च महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात? मार्च महिन्यामध्ये एकूण दिवस असतात तुमचे 31 दिवस असतात. 31 मधून 8 गेले. किती राहिले? इथे राहिले 23 घ्या. किती घेतले? 23. हे मार्च महिन्याचे. त्याच्यानंतर मार्च झालं. त्याच्यानंतर मार्च झाल्यानंतर काय येतं? एप्रिल. एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 30 दिवसाचा आपण 2 हा कोड देऊ शकतो. एप्रिल. त्याच्यानंतर मेचे 3, जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3. बघा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकूण किती दिवस घेणार आहे आपण? 5 सप्टेंबर पर्यंत म्हणजे सप्टेंबर आपण किती घेणार आहे? तर सप्टेंबरमध्ये आपण 5 घेणार आहे. आता करा सगळ्यांची बेरीज किती येते बघा. बघा 3 एके 3, 3 दुनी 7, 3 त्रिक 3 चौक 12, 13, 14, 15, 16. 16 आणि 5 किती झाले तुमचे? इथं आले 21, 2 आणि 2 झाले 4. आता हे 41 ला भागिले आपण किती करणार आहे? 7 करणार आहे. म्हणजे बघा 21 भागिले 7. आता 7 35. आता 41 मधून 35 गेले. किती राहिले? 36, 37, 38, 39, 40 आणि 41 म्हणजे 6. आपल्याला काय करावं लागेल? 6 दिवस आपल्याला पुढे न जाता आपल्याला 6 दिवस काय जायचंय मागे. कारण सप्टेंबर पासून आपल्याला मागे मार्च पर्यंत जायचंय. बघा आता शिक्षक दिनाचा वार कोणता आहे रे? शनिवार. शनिवारपासून 6 दिवस आपल्याला मागे जायचंय. म्हणजे कोणता येईल बघा? शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार आणि राहिला कोणता? रविवार. म्हणजे ऑप्शन क्रमांक
4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. उत्तर रविवार. आज काय 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्याला कोणता वार येणार आहे? तर रविवार येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. म्हणजे हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. जे काही आपण TCS, IBPS पॅटर्नचे जे एक्झाम बघतो त्याच्यामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो आणि एकदम सोपा आहे. तुमच्या हातचा मार्क्स मिळून तुम्हाला देणारे हा क्वेश्चन आहे. बघा, जर अधिक इज इक्वल टू वजा गुणिले म्हणजे अधिक, वजा म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे गुणाकार. तर 16 वजा 4 भागिले 12 अधिक 9 भागिले 2 गुणिले 18 वजा 2 ची किंमत किती? आता जी आपल्याला त्यांनी दिलेले कशाची व्हॅल्यू काय हे जे दिले आपण ते फक्त टाकून घेऊ, मांडणी करूयात आपण. बघा आता काय दिलं आपल्याला. 16 वजा 4 वजा म्हणजे काय घेतलं आपण इथं भागिले म्हणजे 16 भागिले 4. त्याच्यानंतर भागिले भागिले म्हणजे काय गुणिले 12. त्याच्यानंतर प्लस म्हणजे काय वजा 9. त्याच्यानंतर काय भागिले भागिले म्हणजे काय परत गुणिले गुणिले 2 आणि गुणिले म्हणजे काय अधिक 18. परत वजा म्हणजे काय तर 2 आहे. वजा म्हणजे इथं वजा म्हणजे काय भागिले 2. झाली मांडणी. आता फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं किती येते बघा. 4 एके 4 4 चौक 16 बे एक बे 92 18 12 चौक 48 मायनस 9 दुने 18 प्लस इथं आले 9. ठीक आहे. इथे किती आले? इथं आले 0. 4त एक गेले राहिले 3 प्लस हा 9 30 प्लस 9 म्हणजे किती आले रे? 39 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा एक ऑप्शनला ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सोपं होतं. त्यानंतर बघा पुढचं ते पण एकदम सोपं आहे. बघा आता हे प्रश्न अक्षरमाला पूर्ण करा. BIBG डॅश डॅश OR. एकदम सोपं आहे बघा. किती जरी लॉजिक लावलं ABCD नुसार तरी सुटलं नसेल तर बघा आपल्याला इंद्रधनुष्य माहिती. ठीक आहे. इंद्रधनुष्याचे जे आपले रंग आहेत त्या रंगांवरती हे लॉजिक आहे. म्हणजे बघा व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज, रेड. राहिला कोणता रे? राहिला कलर कोणता तुमचा? येलो. म्हणजे इथं काय येणार आहे? वाय येणार आहे. का वाय? ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत. ठीक आहे. एक वर्तुळ घेऊयात. 6 घरे 1 2 3 4 5 आणि 6. एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत. ज्योती आणि सीमा परस्परांच्या समोर आहेत. ठीक आहे. इथं आपण ज्योती घेऊयात. ज्योती तिच्या समोर कोण येणार आहे लगेच? सीमा. ठीक आहे. ज्योती आणि सीमा परस्परांच्या समोर आहेत. मेरी लीलाजवळ राहते. अमन सीमाजवळ राहत नाही. म्हणजे इथं सीमा आहे. सीमाजवळ इथं कुठं अमन येणार आहे का? नाही. मग अमन इथे कुठेतरी घेऊ. आपण इथं अमन घेऊयात. ठीक आहे. अमन घेतला. त्याच्यानंतर शफी मेरीच्या समोर राहते. ठीक आहे. म्हणजे आता इथं अमन घेतला म्हणजे इथं कोण घेऊयात आपण? शफी घेऊयात आणि शफीच्या समोर कोण राहते रे? शफीच्या समोर मेरी राहते. राहिली कोण? लीला. म्हणजे इथं कोण आलं तर इथं आली लीला आली. ठीक आहे. तर तुम्हाला काय विचारले? शफी मेरीच्या समोर आहे. तर ज्योती जवळ कोण राहतं? आता ज्योती कुठे बघा? इथं ज्योती. ज्योती जवळ कोण राहतं? एकतर मीरा आणि दुसरं कोण? अमन. मीरा आणि अमन आहे का? अमन आणि मीरा. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघा आपले 15 मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन झाले. आता आपल्या इथून इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन आहे बघा. यूज द राईट प्रेपोजिशन. आपल्याला इथं योग्य प्रेपोजिशन जे आहे ते आपल्याला टाकायचे बघा. वाय डोंट यू गो डॅश डॅश युअर फ्रेंड. आता आपल्याला माहितीये वाय डोंट यू गो विथ युअर फ्रेंड. ठीक आहे. किंवा अलॉंग विथ युअर फ्रेंड. इथं काय आहे? अलॉंग विथ. तुझ्या मित्राबरोबर तू का जात नाही? मित्राबरोबर जात नाही. बरोबर म्हणजे काय? अलॉंग विथ. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. सेम इथं पण आपल्याला काय करायचं एक प्रेपोजिशन जे कोणतं योग्य प्रेपोजिशन कोणते ते करायचे. यूज द राईट प्रेपोजिशन. क्वेश्चन बघा. डॅश डॅश वे ऑफ इंट्रोडक्शन ही मेड सम पेशंट रिमार्क्स. आता काय पण होतं बघा. बाय द वे. प्रत्येक ठिकाणी आपण बोलताना सुद्धा ते वापरतो. काय वापरतो? वेच्या आधी आपण काय वापरतो? बाय वापरतो. म्हणजे काय? बाय द वे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येतं. दुसरं बघा. द पोलिश डॅश डॅश द थीफ. म्हणजे काय? आता बघा हॅज अरेस्टेड, हॅव अरेस्टेड, आयदर कुड बी युज्ड हिअर, नन ऑफ दी अबोव. आता पहिले हे तिसरा आणि चौथा ऑप्शन तर सोडूनच द्या. 2 ऑप्शन बघून हॅज अरेस्टेड आणि हॅव अरेस्टेड तुम्हाला वाक्याचा अर्थ लागू शकतो की पोलिसांनी चोराला पकडले. पण आता इंग्लिशमध्ये का हॅज येणार आहे? तर बघा द पोलीस हॅव अरेस्टेड. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा. बघा पुढचा पण
चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन जसं आपण म्हणतो शब्दसमूहाबद्दल एक शब्द किंवा अलंकारिक शब्द तसं आपल्याला ओळखायचंय बघा. अ पर्सन हु इज वेल वर्स्ड इन लॉ म्हणजे न्यायामध्ये परंपरागत किंवा कायदेपंडित आपण म्हणतो बघा एखादा तो असणारा व्यक्ती कोण असतो? बघा ऑप्शन ज्युरिस्ट. पहिल्या ऑप्शन मध्ये येतं लॉयलिस्ट येणार नाही, जर्नलिस्ट येणार नाही किंवा मॅन्युस्क्रिप्ट पण येणार नाही. फक्त पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर भेटतंय की ज्युरिस्ट. ज्युरिस्ट म्हणजे काय? न्यायाधीश. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलाय. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन इडियम और फ्रेजेस. म्हण किंवा वाक्प्रचार दिलेले आहे त्याचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. बघा टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. बऱ्याच वेळा तुम्ही जर ऐकलं असेल लोकांचे वेगवेगळे मोठे-मोठ्या लोकांचे स्पीच तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये येतं बघा. ते लोकं सर्रास बोलताना वापरतात की टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय? की लवकर नवीन चॅप्टरची सुरुवात करा. नव्या आयुष्याची किंवा नव्या दिवसाची किंवा नव्या चॅप्टरची सुरुवात करा. असा त्याचा अर्थ होतो. मग बघा टू कमेन्स अ न्यू कोर्स ऑफ लाईफ. पहिल्या प्रश्न ऑप्शनवरचं आपल्याला उत्तर भेटलं. पुढचे ऑप्शन वाचायची आपल्याला गरजच नाही. त्याच्यामुळे आपल्या 20व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा. हा पण एकदम सोपा आहे बघा. टुडे इज वेडनेसडे. टुमॉरो इट विल बी. इट विल बी. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं. भविष्यामध्ये आपण विल हे वापरतो. परंतु इथे 2 ऑप्शन मध्ये विल आहे. एकदा विल बी आणि एकदा विल आहे. जर आपण पुढच्याबद्दल काहीतरी सांगतोय किंवा येणाऱ्या दिवसाबद्दल सांगतोय त्यावेळेस आपण विल बी वापरतो, विल वापरत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 22वा क्वेश्चन. शाल आय बाय अ स्कूटर? एखाद्याला विचारले की मी स्कूटर घेऊ का? एखाद्याची आपण काय म्हणतो काहीतरी आपण विचारतोय, परमिशन घेतोय एका अर्थामध्ये. मी स्कूटर घेऊ का? किंवा मी स्कूटर विकत घेऊ का? परमिशन घेतलीये. द मॉडेल इन द सेंटेन्स अबोव्ह हॅज बीन युज्ड टू एक्सप्रेस म्हणजे हे जर वापरले शाल हे काय एक्सप्रेस करते? आताच मी तुम्हाला सांगितलं वाक्याचा अर्थ जे की आपण एखाद्याची परमिशन देतोय. प्रॉमिस करतोय का? तर नाही. सजेशन देतोय का रे? नाही. गिव्हिंग ऍडवाइस देतोय का? नाही. सिकिंग अ परमिशन ऑप्शन क्रमांक 3 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. आता नाउन आपल्याला ओळखायचंय बघा. देअर इजंट एनी पेपर इन द प्रिंटर. कुड एनीवन इन्सर्ट अ डॅश डॅश ऑफ पेपर इंटू इट प्लीज म्हणजे काय सांगितलं की कोणीतरी त्याच्यामध्ये जो काही पेपरचा जो आपण त्याला गठ्ठा म्हणतो त्याला आपण अजून त्याला वेगळा शब्द काय रे? आपण गणितामध्ये सुद्धा वापरला असेल त्याला रिम असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. रिम ऑफ पेपर. कलेक्टिव्ह नाउन जे आपण म्हणतो ते ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. रील येत नाही, हिप येत नाही, सेट सुद्धा येत नाही. त्याला आपण रिम म्हणतो. रिम ऑफ पेपर असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचं. पुढचा क्वेश्चन बघा. चूज द राइट अल्टरनेटिव्ह. राइट अल्टरनेटिव्ह काय येणार ते आपल्याला चूज करायचे. व्हॉट डॅश डॅश वुड यू गिव्ह टू न्यू जनरेशन. नवीन जनरेशनला तुम्ही काय द्याल? आता ऍडवाइस ऑप्शन बघून तर तुम्हाला कळलं असेल पण योग्य ऍडवाइसचं स्पेलिंग काय? सल्ला जो आपण ऍडवाइस म्हणजे तुम्ही काय सल्ला देणार असं तुम्हाला विचारलं गेलं. मग त्या सल्लाचा जो काही स्पेलिंग आहे इंग्लिशमध्ये ऍडवाइस हा जो सल्ला आहे त्याची स्पेलिंग काय? तर ऍडवाइसची स्पेलिंग ADVICE. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 ADVIC. ऍडवाइस म्हणजे सल्ला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही वॉक सो फास्ट दॅट आय डॅश डॅश नॉट ओव्हरटेक हिम. आता बघा तो खूप जोरजोरात फास्ट चालत होता. वॉक ईडी प्रत्यय लागला म्हणजे पास्ट टेन्स आलाय. तो खूप फास्ट चालत होता त्याच्यामुळे मी त्याला ओव्हरटेक करू शकलो नाही. हे तुम्ही काय सांगताय? तो पास्ट मध्ये घडले सांगताय, भूतकाळातले सांगताय. त्याच्यामुळे कॅन येणार नाही, विल येणार नाही. त्याला वुड आणि कॅन. तर भूतकाळातले म्हणून कॅनचं काय होणार आहे? कुड. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं येणार आहे. कुड या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. कुड हे या प्रश्नाचं उत्तर असणार म्हणजे काय बघा. ही वॉक सो फास्ट दॅट आय कुड नॉट ओव्हरटेक हिम हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा द कॅम्पेन ऑफ द कॉलेज फेस्टिवल इज इन फुल स्विंग. चूज द अल्टरनेटिव्ह एक्सप्लेनेशन ऑफ द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. इन फुल स्विंग म्हणजे काय रे? एकदम फुल ऍक्टिव्हिटी मध्ये एकदम फुल जोशात आपण असं म्हणतो की जे काही कॉलेजचं जे काही कॅम्पेन आहे ते खूप जोशामध्ये चालू होतं. जोशात म्हणजे काय? तर व्हेरी ऍक्टिव्ह. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा.
Choose the option indicating the meaning of the idiom. The boss is in my office does not know that what happens under his nose. म्हणजे काय, माझ्या ऑफिस मधले जे बॉस आहेत त्यांच्या नाकाखाली काय चाललंय हे त्यांना काहीच माहिती नाही. म्हणजे ते इथं प्रेझेंट असून सुद्धा त्यांच्या आसपास काय गोष्टी घडतात हे सुद्धा त्यांना कळत नाही. मग ह्याचा अर्थ काय बघा. बिलो हिज नोज येणारे करे नाही. त्याच्यानंतर बघा इन हिज व्हेरी प्रेझेन्स हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे की ते तिथं उपस्थित असू नये, त्यांच्या आसपास ज्या गोष्टी चालल्यात हे सुद्धा त्यांना कळत नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड्स. आता सिनोनिम्स म्हणजे काय येतं बघा. आपल्याला समानार्थी शब्द, सिनोनिम्स म्हणजे काय, आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर बघा ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट म्हणजे काय रे, आपण बोलतो बघा ऍब्सोल्युटली करेक्ट म्हणजे पूर्णपणे करेक्ट किंवा पूर्ण असं त्याला एका ह्याच्यामध्ये म्हणतो की पूर्ण जे आहे ते पूर्णपणे बरोबर असं आपण त्याला म्हणतो. मग पूर्ण या अर्थाचे बघा लिमिटेड. लिमिटेड पूर्ण होणार आहे का? नाही. पार्शियल होणार आहे का? नाही. कंडिशनल होणार आहे का? तर नाही. कंप्लीट म्हणजे सुद्धा पूर्ण आणि ऍब्सोल्यूट म्हणजे सुद्धा पूर्ण. त्याच्यामुळे ऍब्सोल्यूटचा सिनोनिम्स काय असणार आहे तर कम्प्लीट. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यात पुढचा बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅन सबस्टिट्यूट द फ्रेज. आता फ्रेज कोणती बघा. अ प्लेस फॉर किपिंग क्लोथ्स. ज्या ठिकाणी आपण क्लोथ्स किंवा कपडे ठेवतो त्या जागेला आपण काय म्हणतो? त्या जागेला लायब्ररी म्हणतो का रे? नाही. अपेरी म्हणतो का? नाही. त्याच्यात सँच्युरी म्हणतो का? तर नाही. वॉर्ड आपल्या कपाटाला आपण काय म्हणतो वॉर्डरोब असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय विचारला आपल्याला. द पीपल इलेक्टेड हिम मेयर बघा विच इज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द अबव सेंटेन्स. म्हणजे काय, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये विचारले गेलेले प्रयोग जे आहेत आपल्या मराठीमध्ये तसंच आपल्या इंग्लिशमध्ये व्हॉइस असतात. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला याच्यामध्ये काय विचारले तर पॅसिव्ह व्हॉइस विचारले. तर बघा मेयर हॅव बीन इलेक्टेड बाय हिम. तो त्याच्याकडून निवडला गेलेला आहे का रे? नाही. त्याला लोकांनी निवडले गेलेले. म्हणून हा येणार नाही. त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला सेम लागला पाहिजे. दुसरं बघा. ही वॉज इलेक्टेड मेयर बाय द पीपल. तो इलेक्टेड लोकांनी निवडून दिलेला मेयर आहे. हे या प्रश्नाचं किंवा सेम अर्थ लागतो म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दुसरे ऑप्शन सुद्धा बघा. मेयर वॉज इलेक्टेड बाय हिम. मेयर त्याच्याकडून निवडला गेलेला आहे. आहे का? नाही. अर्थ लागतोय का? नाही. द पीपल हॅव बीन इलेक्टेड बाय मेयर. मेयर कडून पीपल निवडून गेलेले आहेत का? तर नाही. का लोकांकडून मेयर निवडून गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता आपले इंग्लिश ग्रामरचे जे 15 क्वेश्चन आहे ते 15 क्वेश्चन सुद्धा आपले पूर्ण झालेत. आता इथून आपले जीकेचे क्वेश्चन चालू होतील. बघा एकदम सोपा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? आता वनरक्षक म्हणजे वनासंबंधीचे आपल्याला एखाद दोन क्वेश्चन सुद्धा पडले जातात. तर महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना 16 फेब्रुवारी 1974 ला झाली. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा व्हॉइस ऑफ इंडिया हे मुखपत्र कोणाचे आहेत? आपल्या सगळ्यांना माहिती व्हॉइस ऑफ इंडिया हे मुखपत्र कोणाचे रे? तर व्हॉइस ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? आपल्या सगळ्यांना माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे काय रे? आर-एस-एस. आर-एस-एस ची स्थापना कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली आहे? तर आर-एस-एस ची स्थापना ही नागपूरमध्ये झाली. ऑप्शन क्रमांक 3 1925 मध्ये आर-एस-एस ची स्थापना झाली. हेडगेवार यांनी या आर-एस-एस ची स्थापना केली होती हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. त्यापैकी डॅश डॅश महाराष्ट्रातून जाते. आता महाराष्ट्रातून त्याची लांबी किती हा आपल्याला विचारले. 77.5 किलोमीटर, 105 किलोमीटर, 210 किलोमीटर आणि 54 किलोमीटर. तर बघा नर्मदा नदी ही महाराष्ट्रातली सर्वात लहान पश्चिम वाहिनी नदी आणि तिची लांबी ही 54 किलोमीटर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा. पुढचा प्रश्न. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता ही 1000 पेक्षा अधिक आहे? लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त आहे असे जिल्हे कोणते? पुण्याचे आहे का रे? तर नाही. कोल्हापूरचे आहे का?
नाही. वर्ध्याची आहे का? तर नाही. ऑप्शन क्रमांक 4 ठाण्याची. बघा महाराष्ट्रामधले फक्त 3 जिल्हे आहेत, की ज्यांची लोकसंख्या ही 1000 पेक्षा जास्त आहे. एकतर ठाणे आपल्याला भेटलंय. दुसरं मुंबई शहर आणि तिसरं मुंबई उपनगर. ह्या 3च जिल्ह्यांची जी काही लोकसंख्येची गणना आहे, ही 1000 पेक्षा जास्त आहे आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा म्हटलं, तर तो कोणता आहे तुमचा? गडचिरोली आहे. ज्याची लोकसंख्येची घनता फक्त 74 आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सिन्नर नावावरूनच कळते. सिन्नर नाशिक. ऑप्शन क्रमांक 1 सिन्नर संग्रहालय हे गारगोटी जिओलॉजिकल जे आहे ते संग्रहालय आहे त्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या? बघा ज्यावेळेस राज्यघटना आपली अंमलात आली त्यावेळेस घटनेमध्ये एकूण 8 अनुसूच्या होत्या आणि आता जर आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आपला आता ह्याच्यामध्ये 12 अनुसूच्या आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघा खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? कोणतं आहे? चेन्नई बंदर, पारादीप बंदर, तुतीकोरीन बंदर का कोची बंदर? तो ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कोची बंदर हे अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त खालीलपैकी कोण आहे? आता पहिला महाराष्ट्र भूषण कोणाला भेटलाय? बाबा आमटे यांना भेटलाय का रे? तर नाही. त्याच्यानंतर आर.के. पाटील यांना भेटलाय का? नाही. विजय भाटकर यांना भेटलाय का? तर नाही. ऑप्शन क्रमांक 2 पी.एल. देशपांडे म्हणजे पु. ल. देशपांडे आपण ज्यांना म्हणतो, त्यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलाय. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रो कबड्डी लीगचे 11व्या सीझनचे विजेतेपद कोणी पटकावले? बघा पुणेरी पलटणने 10व्या सीझनचं पटकावलं होतं म्हणून ते नाहीये. दबंग दिल्ली, हरियाणा स्टीलर्स आणि पटना. तर बघा प्रो कबड्डी लीगच्या 11व्या सीझनचे विजेतेपद हे हरियाणा स्टीलर्स ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमचा करंट वरती हा प्रश्न जातो. त्याच्यानंतर पुढे बघा. यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीण कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा यावर्षी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा एकूण 4 व्यक्तींना जाहीर झालेले आहेत. त्यातली एक महिला आहे. कोण आहे रे? तर मनू भाकर. आपण बघितलं नेमबाजीमध्ये ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये मनू भाकरने कांस्य पदक आपल्याला पटकून दिलेले. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर प्रवीण कुमार. ठीक आहे. प्रवीण कुमार. त्याच्यानंतर हरमनप्रीत सिंग आणि चौथा डी गुकेश. वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे चेसमध्ये. हे 4 जणांना काय भेटलंय तर मेजर ध्यानचंद पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर त्यातले हे जे प्रवीण कुमार आहे, हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक्स ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. एडीआर संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? बघा दरवर्षी एडीआर ही संस्था हा अहवाल सादर करते. म्हणजे देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेवढे मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्यांची श्रीमंतीनुसार यादी जाहीर केली जाते. म्हणजे सर्वात श्रीमंत ते सर्वात गरीब असं त्यांच्या ज्या संपत्ती आहे, त्या संपत्तीनुसार त्यांची यादी जाहीर केली जाते. तर यावर्षी एडीआर ने जो काही अहवाल सादर केलाय त्या अहवालानुसार सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? तर चंद्रबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहे आणि सर्वात गरीब जर विचारलं तर सर्वात गरीब ममता बॅनर्जी. सर्वात कमी संपत्ती त्यांच्याकडे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पण ह्या प्रश्नाचं उत्तर चंद्रबाबू नायडू. पण जर गरीब विचारलं तर ममता बॅनर्जी हे असेल. त्याच्यानंतर पुढचा बघा. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 15 जानेवारी हा दिवस राज्य सरकारने राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवले. बघा 15 जानेवारी हा खाशाबा जाधव खाशाबा जाधव यांचा जन्मदिन असतो आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्तच किंवा हा दिन म्हणूनच महाराष्ट्र सरकार राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. जागतिक शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता जागतिक विचारले गेलेले. राष्ट्रीय शिक्षक दिन आपण मागाशी मॅथ्सचा रिझनिंगचा जो क्वेश्चन बघितला त्याच्यामध्ये 5 सप्टेंबर घेतला. राष्ट्रीय शिक्षक दिन आणि जागतिक शिक्षक दिन हे दोन्ही वेगवेगळे. तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा खालीलपैकी कोणी अकबरनामा हा लिहिला आहे? तर बघा अकबरनामा हा ग्रंथ
अकबराचा चरित्र सांगणार आहे. अकबराचे जे काही चरित्र आहे, अकबराचे चरित्र सांगणारा ग्रंथ आहे कोणता? अकबरनामा. तर हा कुणी लिहिलाय? तर अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल ऑप्शन क्रमांक 1 यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचा बघा. आता हे आपले जीकेचे 15 क्वेश्चन झाले. आता इथून पुढे आपले मराठी ग्रामरचे क्वेश्चन चालू झालेत. बघा बघा, चातुर्मास हा समास कोणता प्रकार आहे किंवा चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर बघा, समास ओळखताना आपल्याला माहिती आहे ज्या जिथे ज्या शब्दाची सुरुवात संख्याने होते, संख्या म्हणजे 4 आला, त्रिकोण आला, चौकोन आला, ज्या ठिकाणी संख्या येते तिथं संख्या येते तो म्हणजे कोणता असेल तुमचा द्विगु समास असतो. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी, तृतीय वचनी, एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्या वाक्यरचनेस कोणता प्रयोग म्हणतात? आता कर्त्याच्या आणि कर्मानुसार बदलला तो एक तर कर्तरी किंवा कर्मणी होतो, परंतु ते दोघांनुसारही बदलत नाही म्हणजे राहिला फक्त एकच प्रयोग. कोणता? ऑप्शन क्रमांक 1 भावे प्रयोग. एवढा सोपा होता. त्याच्यानंतर पुढचा बघा. कणव या शब्दाचा समानार्थी शब्द. आता कणव म्हणजे काय रे? कृपा, एखाद्याबद्दलची वाटणारी आपल्याला कृपा येते किंवा दया येते. मग ह्यांना असणारा सिमिलर वर्ड बघा. कठीण येतो का? कडवा येतो का? कणकण येते का? राहिला एकच फक्त कळवळा. एखाद्याबद्दल दया वाटणे, कृपा वाटणे किंवा आपण कणव वाटणे त्यालाच काय म्हणतो आपण? एखाद्याबद्दलची कळकळ वाटणे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा बघा. गटात न बसणारा शब्द ओळखा. कनक, सुवर्ण, कांस्य आणि कांचन. तर बघा, कांस्य हा शब्द जर सोडला तर बाकीचे राहिलेले 3 हे सोन्याचे समानार्थी शब्द आहे. त्याच्यामुळे कांस्य हा ह्याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे. कांस्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकदम सोपा होता. त्यानंतर पुढे बघा. खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आता बघा, कवयित्री, कवयित्री असते का रे? ती नाही, ती कवयित्री असते. त्याच्यामुळे हा येणार नाही. कवयित्री, त्याच्यानंतर कवयित्री. इथं बघा, इथं पण कवयित्री, इथे पण कवयित्री. इथे फक्त याला दुसरी व्हॅरायटी असते का? नाही. कवयित्री असं जे कवयित्री असतो याला पहिली व्हॅरायटी आणि त्र्याला दुसरी व्हॅरायटी असते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं तुमच्या बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा 51वा क्वेश्चन बघा काय विचारलाय. सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता बघा, उडणारे कोण आहेत रे? उडणारे पोपट म्हणजे वाक्यामध्ये काय रे? कर्ता आहे. ठीक आहे, कर्ता भेटला आपल्याला. वाक्यामध्ये कर्म आहे का? नाहीये. किंवा तुमचा कर्ता किंवा कर्म जे आपण म्हणतो की ते अनेक नपुसकलिंगी नामामध्ये अनेक वचने आहेत का? ते नाहीये. म्हणजे काय? तर हा कर्ता म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग झाला. आता कर्म नाहीये म्हणजे अकर्मक कर्तरी येणार आहे का? सॉरी, सकर्मक कर्तरी येणार आहे का? इथे तुमचा कर्म नाहीये. त्याच्यामुळे सकर्म कर्म कर्तरी प्रयोग येणार आहे का? नाही. कर्म नाही म्हणजे कर्मणी सुद्धा येणार नाही आणि भावे पण नाही. मी तुम्हाला सांगितलं राहिलं एकच ऑप्शन अकर्मक कर्तरी प्रयोग. वाक्यामध्ये कर्ता आहे म्हणून कर्तरी प्रयोग झाला. पण वाक्यामध्ये कर्म नाहीये म्हणून काय झालं तर अकर्मक कर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 52वा क्वेश्चन. योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. आता रिपू या शब्दाचा अर्थ काय होतो रे? तर रिपू म्हणजे काय असतो? शत्रू. आणि शत्रूला विरुद्धार्थी शब्द काय असतो तर मित्र. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा. सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता अधोरेखित शब्द कोणता आहे तर दररोज. दररोज काय रे? ही केलेली एक क्रिया आहे आणि त्या क्रियेला ज्यावेळेस विशेषण प्राप्त होतं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघा. 54वा क्वेश्चन. अरे वेड्या सोनचाफ्या काय तुझा रे बहर या पंक्तीतील अलंकार ओळखा. ज्यावेळी एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे असं दर्शवलं जातं त्यावेळी कोणता अलंकार वापरला जातो रे? चेतन गुणोक्ती अलंकार वापरला जातो. सोनचाफा, हे सोनचाफा सजीव जरी असेल तरी तो बोलू शकतो का? नाही बोलू शकत. तरी सुद्धा आपण त्या सोनचाफ्याला एका माणसाप्रमाणे किंवा एका सजीवाप्रमाणे उपमा दिली. पण ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर असणार आहे चेतन गुणोक्ती अलंकार. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा बघा. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
या अर्थाशी समानार्थीची म्हण ओळखा. आता बघा पहिला ऑप्शन बघा. आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे आपल्या चुका असतात बोलायचं तरी कोणाला? म्हणजे हे अर्थ होतोय का? तर नाही होत. हा गेला. दुसरा बघा, आधीच तारे त्यात शिरले वारे. हाच तुमचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, आईजीच्या जीवावर बाईची उदार एखाद्यावरती दुसरा काहीतरी करतो. म्हणजे हे येणार आहे का? तर नाही येणार आहे. किंवा आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे. आपण नाही तर आधीच उरल्याचाच फाल म्हणजे आधीच किती करण्याची हे होती. त्यात काहीतरी संकट येऊन पडतं. हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे हेच ते त्याचा समानार्थाची म्हण कोणती आली तर आधीच तारे त्यात शिरले वारे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. त्याच्यानंतर बघा, खलबत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर बघा, खलबत करणे म्हणजे काय असतं? ते खलबत करणे म्हणजे चर्चा करणे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेशन 57वा क्वेशन बघा काय विचारलंय. शिक्के नरबी या शब्दापासून व्यक्त होणारा आशय ओळखा. म्हणजे काय शिक्के नरबी म्हणजे काय रे? नशिबामध्ये शिक्के असणार आहे का? नाही. राज्यकारभार चालवणार आहे का? तर नाही. नशीबवान व्यक्तीला शिक्के नरबी म्हणतो का? तर नाही. राजाचा शिक्का सांभाळणारा जो असतो त्याला म्हणतात शिक्के नरबी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय विचारलाय. बघा, पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन या शब्दसमूहास योग्य शब्द ओळखा. आता काय म्हणतो आपण त्याला सती जातो म्हणतो. म्हणजेच काय सहयात्रा करते का रे ती? नाही. सहवास म्हणजे एकत्र राहणे, एकत्र मरणे नव्हे. सहचर म्हणणार आहे का? तर नाही. त्याला काय म्हणतो आपण सहगमन. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, दिक अधिक पाल, दिक्पाल हा संधी प्रकार ओळखा. बघा, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा काय रे तुमचा क हा व्यंजन आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा पण सुद्धा तुमचा व्यंजनच आहे. लक्षात ठेवा. जर तुमच्या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर काही जरी असेल, तरी तो तुमच्या संधीचा प्रकार कोणता असतो तर व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो? म्हणजे तिन्ही लिंगामध्ये सेमच क्वेश्चन वापरला जातो. बघा, बाग, ती बाग, तो बाग म्हणतो का आपण? नाही म्हणत. बाग गेला. मुंगूस, तो मुंगूस, ती मुंगूस म्हणतो का आपण? हा पण नाही झाला. त्याच्यानंतर पोरं, ते पोर, तो पोर, ती पोर. तिन्ही लिंगामध्ये आपण वापरला जातो म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. वेळ सुद्धा आपण तिन्ही लिंगामध्ये वापरत नाही. तर बघा आपले आजचे वनरक्षकचे हे 60 प्रश्न झालेले पूर्ण आपण पेपरचा एक्सप्लेन केलेले आहे. मी आशा व्यक्त करते, की हे पेपरचं एक्सप्लेनेशन किंवा जे काही स्पष्टीकरण केलेलं आहे, त्या स्पष्टीकरणाचा तुम्हाला नक्की फायदा होतोय आणि हे स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचतंय. तर बघा हे टेस्ट सीरीज आपण अशीच चालू ठेवणार आहोत. तर जे काही वनरक्षकचे पेपर येतायत, हे पेपर तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही येत्या वनरक्षकच्या पेपरमध्ये किंवा येणाऱ्या वनरक्षकच्या भरतीमध्ये त्यांनाही फायदा होईल. तर जेवढे जास्त तुम्हाला हे पेपर शेअर करता येतील तेवढे पेपर शेअर करा. प्लस हे स्पष्टीकरण सुद्धा शेअर करा. म्हणजे चुकून जर आपल्याला एखादा क्वेशन जर अडला, तर आपल्याला फक्त एक त्याचा आन्सर भेटेल, परंतु त्याचं स्पष्टीकरण भेटत नाही. आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती आपल्याला समजावून सांगतो, आपण बघणं आणि ऐकणं याच्यात फार फरक आहे. बघण्यापेक्षा आपण ज्यावेळेस ऐकून ऐकून आणि बघून ते सॉल्व्ह करतो, एखादा कोणीतरी आपल्या डोक्यात घुसवतो. ते जे आपल्याला ज्यावेळेस सांगितलं जातं, त्यावेळेस ते आपल्याला आयुष्यभर किंवा कायम ते आपल्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे पेपर सॉल्व्ह केल्यानंतर YouTubeवरती एक्सप्लेनेशन सुद्धा बघा आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन हे कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे चॅनलची लिंक सुद्धा तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. तर बघा भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन पेपरमध्ये नवीन वेगवेगळे पॅटर्न घेऊन. धन्यवाद.